हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 21 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एक आनंदाची बातमी आहे तर एक खूप दुःखाची बातमी आहे. आनंदाची बातमी म्हणजे कृष्णा एवढ्या मोठ्या अपघातातून वाचली आहे, बरी झाली आहे. तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत आणि डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जायला सांगितलंय, तिला डिस्चार्ज दिलाय. त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला. परंतु कृष्णाने चक्क घरी परत यायला नकार दिलाय. तिने दुष्यंतच्या घरी, रांगणे पाटलांच्या घरी मी नाही येणार असं सांगितलंय. त्यामुळे दुष्यंतला जबर धक्काच बसला. मग आता कृष्णा ही दुष्यंतच्या घरी परत नाही जाणार, रांगणे पाटलांच्या घरी परत नाही जाणार, तर मग कोठे जाणार? तर फ्रेंड्स, ती जाणार आहे आपल्या माहेरी, म्हणजे भक्ती आणि सावित्रीच्या घरी. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा ती सावित्रीच्या घरी जाईल तेव्हा तिला सावित्री किती त्रास देईल. पण आता कृष्णा ही काही सावित्रीच्या घरी एकटी जाणार नाहीये, तर दुष्यंत सुद्धा तिच्या मागे मागे जाईल आणि सावित्रीच्या घरी राहून तो कृष्णाला मनवणार, तिची काळजी घेणार. म्हणजे ही मालिका पाहायला खूपच मजा येणार आहे, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा हॉस्पिटलमध्ये असते आणि तिला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती म्हणते, दुष्यंत सरकार, हे तुम्ही का केलं? किती छान नातं होतं आपलं. आत्ता कोठे वाटत होतं की माझा संसार मार्गी लागलाय, मला आयुष्यात सुख मिळणार आहे. तुमच्यासारखा प्रेमळ नवरा मला मिळालाय, जो माझ्यावर इतकं प्रेम करतो. पण तुम्ही सुद्धा माझा विश्वासघात केला, मला इतका मोठा धोका दिला. तुम्ही माझ्याशी असं का वागलात? तुम्ही का केलं तसं? असं म्हणून कृष्णा खूप दुःखी होते. तिला वाईट वाटत असतं की दुष्यंतने तिच्यापासून पूजाचं सत्य का लपवलं, का या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या नाहीत. तर इकडे बाळजाबाई विचार करत असते की कृष्णा अजून मेली असेल की बरी झाली असेल. बाळजाबाईला काहीच माहीत नसतं. तिला अजून ही बातमीच मिळालेली नसते की दुष्यंतचं व्रत पूर्ण झालंय आणि कृष्णा शुद्धीत आली आहे. त्यामुळे बाळजाबाई हाच विचार करत असते की नक्कीच कृष्णाची तब्येत एवढी खराब होती की कृष्णा मेली असणार, ती काही जगायची नाही. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच खुश असते. बाळजाबाई विचार करते, कोणाला विचारू? आढळरावांना फोन करू का? त्यांना नक्कीच बातमी माहीत असेल. असा विचार करून बाळजाबाई आढळरावांना फोन करू लागते. तितक्यात आढळराव स्वतःच तिला फोन करतात. बाळजाबाई खूप खुश होते आणि विचार करते, नक्कीच ती कृष्णा मेली असेल म्हणून आढळरावांनी मला फोन केलाय. आणि ती फोन उचलते आणि एकदम दुःखी स्वरात बोलते, काय झालं आढळराव? कृष्णा तर बरी आहे ना? तिचं काही बरं वाईट तर झालं नाही ना? तर आढळराव म्हणतात, नाही ग बाळजा, तुझी इच्छा नाही पूर्ण झालीये. कृष्णाले तुला पुन्हा एकदा हरवलंय. तुझ्यासाठी खूप खूप दुःखाची बातमी आहे आणि माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कृष्णा वाचलीये, दुष्यंतचं व्रत पूर्ण झालंय आणि कृष्णा शुद्धीत आलीये. हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप राग येतो. आढळराव विचारतात, काय मग लगाना जोर का झटका जोर से? बाळजाबाई काहीच बोलत नाही. तर आढळराव म्हणतात, ए बाळजा बाळजा, ऐकतेस की नाही की हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सौ बाळजाबाई रांगणे पाटील यांचा घरातच मृत्यू झालाय, अशी बातमी सांगू पत्रकारांना? बाळजाबाई आणखीनच चिडते. आढळराव म्हणतात, तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कृष्णा शुद्धीत आलीये आणि लवकरच बरी होऊन ती घरी येणार आहे. आणि एकदा का ती घरी आली मग तुला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता तुझी काही सुटका नाही. आता तू तुझी उलटी गिनती सुरू कर. एकदा का कृष्णा घरात आली की तू घराबाहेर जाणार आणि बाळजाबाईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार. आता तुझी वाट लागली, असं आढळराव म्हणतात आणि फोन कट करतात. बाळजाबाई खूप चिडते. कृष्णा शुद्धीत आली त्यामुळे तिला खूप राग आलेला असतो, पण तिच्या हातात रागराग करण्याशिवाय दुसरं काहीच नसतं. तर इकडे पूजा आणि सावित्री त्यांच्या रूममध्ये असतात. सावित्रीचा पाय मुरगाळलेला असतो. त्या मंदिरामध्ये म्हाताऱ्याबाईने तिला चांगलाच धडा शिकवलाय. त्यामुळे सावित्री आई आई ग, आई आई ग असं म्हणून कणत असते, रडत बसलेली असते. तर पूजालाही खूप राग आलेला असतो. दुष्यंतने माझं काहीच ऐकलं नाही, त्या कृष्णासाठी एवढं महाकठीण व्रत केलं, मला दुर्लक्षित केलं, मला इग्नोर केलं, म्हणून तिचा खूप जळफाट होत असतो. सावित्री तिला म्हणते, अगं आई ग पूजे, पाय ना माझ्या पायाला किती लागले, काहीतरी कर. पूजा चिडून म्हणते, ए आई गप बस बरं, उगाचच त्रास नको देऊ मला, आधीच माझं डोकं फिरलंय आणि तू काय तुझं रडगाणं गात बसलीये. सावित्री खूप चिडते आणि म्हणते, वा ग पूजे वा, वा रे दुनियादारी,
मी तुझ्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली, तेथे मंदिरामध्ये तोंड बांधून सगळं तो तेलाचा डबा खाली ओतला. त्या म्हातारीने मला चिमटा घेऊन खाली पाडलं. माझा पाय मुरगाला. तो गाव माझ्या पाठीमागे लागला. त्यांच्यापासून पळ सुटले आणि इतका त्रास झाला मला. ते वेगळं, आणि तू मलाच बोलतीये की तुझं रडगाणं घेऊ नकोस. वा रे वा दुनियादारी. पोटची लेक अशी वागते तर जग कसं वागणार आहे? आणि माझं सोड ग. तू तर माझा डी माझा डी माझा डी करत बसते. काय झालं मग? त्या दुष्यंतने तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. तुझ्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाही. तू तर खूप तुमच्या नात्याचे गुणगान गायची की दुष्यंतचं माझ्यावर खूप प्रेम आहे. काय झालं मग त्या प्रेमाचं? अगं कसलं तुझ्यावर प्रेम? रात्रंदिवस माझा डी लाव तुझ्या नात्याला काडी. माझा डी असं म्हणून ती पूजाची चांगली टर उडवते. त्यामुळे पूजाला खूप राग येतो आणि त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते. बाळजाबाई सावित्री आणि पूजाकडे खूप रागाने पाहते आणि त्या दोघींना विचारते, तुम्हाला बातमी कळली आहे का? नसेलच कळली. कृष्णा शुद्धीत आलीये. दुष्यंतचं व्रत पूर्ण झालंय. हे ऐकून पूजा आणि सावित्रीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे दुष्यंत हॉस्पिटलमध्ये ICU बाहेर बसलेला असतो. त्याला कृष्णाबरोबर घालवलेले सगळे आनंदाचे क्षण आठवतात. तो खूप दुःखी होतो आणि त्याच वेळेस भक्ती तेथे येते. भक्ती ही दुष्यंतला मलम देते आणि सांगते, कृष्णाने तुम्हाला हा मलम दिलाय आणि तुमच्या जखमांवर लावायला सांगितलाय. दुष्यंत हा मलम हातात घेतो आणि ढसाढसा रडू लागतो. भक्तीला मोठा धक्काच बसतो. भक्ती विचारते, दाजी काय झालंय? तुम्ही असे का रडताय? आणि कृष्णासुद्धा तुमच्याशी अशी का वागतीये? तुमच्यात काही झालंय का? भांडण झालंय का? सांगा मला. दुष्यंत म्हणतो, होय, माझ्यामुळेच हे सगळं झालंय. माझ्यामुळेच कृष्णाचा इतका मोठा अपघात झालाय. हे ऐकून भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्ती विचारते, दाजी तुम्ही काय बोलताय? तुमच्यामुळे कसा अपघात झाला? आणि असं सणावाराला कृष्णा घराबाहेर का पडली होती? तिचा जीव इतका धोक्यात कसा आला? काय घडलंय सांगा मला. तेव्हा दुष्यंत झालेला सगळा प्रकार भक्तीला सांगतो की आज पूजाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं. आमचं नातं होतं. ही गोष्ट कृष्णाला समजली. कृष्णाला जबर धक्का बसला आणि ती घराबाहेर पडली आणि त्याच वेळेस तिचा अपघात झाला. तिचा ॲक्सिडेंट झाला. हे ऐकून भक्तीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की दुष्यंत आणि पूजाचं एकमेकांवर प्रेम होतं आणि ही बातमी कळाल्यामुळेच कृष्णाबरोबर इतका मोठा अपघात झालाय. तर इकडे बाळजाबाई पूजा आणि सावित्रीवर खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला दोघींना एक काम सांगितलं होतं ते सुद्धा तुम्हाला नीट जमलं नाही. दुष्यंतचं व्रत पूर्ण होऊ देऊ नका हे तुम्हाला मी सांगितलं, पण तुम्हाला तेवढं सुद्धा जमलं नाही का? तर पूजा चिडून म्हणते, ओ बाळजाबाई, आम्ही पूर्ण प्रयत्न केले. माझ्या आईचा तर पाय सुद्धा मोडलाय. तिला किती दुखापत झालीये. आम्ही पूर्ण प्रयत्न केले, पण तुमचा दुष्यंत ऐकत नव्हता, तर आम्ही काय करणार? बाळजाबाई चिडून म्हणते, गप ग, जे काम सांगितलं ते तर करता येत नाही. तू अपयशी झालीये. तुझी चूक आहे हे मान्य कर. पूजा खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही मला दोषी ठरवताय का? पण तुम्ही काय केलं? मी आणि माझ्या आईने तेथे जाऊन प्रयत्न केले. माझ्या आईला दुखापत झाली. दुष्यंतने माझं काहीच ऐकलं नाही. पण तुम्ही तर घरातच बसून होता ना. तुमच्याकडे एवढा पैसा आहे, सत्ता आहे, माणसं आहे, तरी सुद्धा तुम्ही काहीच करू शकला नाही आणि मला नाव ठेवताय. बाळजाबाई, दिस इज नॉट डन. तुम्ही माझ्या आरोप लावताय हे काय मला आवडलेलं नाहीये. तुम्ही खूप चुकीचं वागताय. बाळजाबाई चिडून म्हणते, हे पूजे, माझ्यावर उलटायचं नाही बरं का? तर पूजा म्हणते, का उलटायचं नाही? कालपर्यंत तर आपण दोघी खूप खुश होतो. आपला विजय झाला. आता विजय आपल्या खूप जवळ आहे म्हणून नाचत होतो आणि आज आपण हा ब्लेम गेम खेळतोय. तुम्ही मला दोषी ठरवताय, मी तुम्हाला दोषी ठरवते. तेच आपण करत बसायचंय का? त्यामुळे बाळजाबाई खूप चिडते. तर सावित्री म्हणते, बाळजाबाई, पोर लहान आहे, थोडी तापटे, तिला माफ करा, तिच्यावर चिडू नका. तर बाळजाबाई म्हणते, सावित्री, तुझ्या मुलीचं गुणगान माझ्यासमोर करू नको. तुझी मुलगी काय आहे ना हे मी चांगलंच ओळखून बसलीये. तेच जाऊ द्या, पण आता आपल्याला पुढचा प्लॅन तयार करावा लागेल. त्या कृष्णा आणि दुष्यंतला आता जवळ येऊ द्यायचं नाहीये. कृष्णाला कोणत्याही परिस्थितीत दुष्यंतपासून दूर करायचं आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. पूजा विचारते, कोणता प्लॅन? तर बाळजाबाई तिला आपला सगळा प्लॅन समजावून सांगते. त्यामुळे पूजा आणि सावित्रीला खूप आनंद होतो. तर इकडे भक्ती दुष्यंतवर खूप चिडते आणि दुष्यंतला जाब विचारते, दाजी, हे काय केलं तुम्ही? मी माझ्या बहिणीचं लग्न तुमच्याशी लावून दिलं होतं या विश्वासाने की तुम्ही आयुष्यभर तिचा सांभाळ कराल, तिच्याशी सुखी संसार कराल, पण तुम्हीच तिचं आयुष्य नरक करून टाकलं. आत्ता कुठे आम्हाला वाटत होतं की कृष्णाच्या आयुष्यात सुख येईल, आनंद येईल. तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता, पण
तुम्ही तिच्याशी खूप वाईट वागला आहात. तुम्ही तिचा विश्वासघात केलात. का केलं दाजी तुम्ही असं? जर आज माझ्या कृष्णाचं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? कोणाकडे पाहिलं असतं? दाजी, तुम्ही खूप चुकीचे वागला आहात. भक्ती दुष्यंतवर खूप चिडलेली असते आणि दुष्यंतला दोष देते कृष्णाचा विश्वासघात केल्याबद्दल. आणि आज कृष्णाची जी अवस्था आहे, कृष्णाचा जो अपघात झालाय, त्याला फक्त दुष्यंतच जबाबदार आहे. हे सगळं दुष्यंतमुळे झालंय असं म्हणून ती दुष्यंतवर खूप ओरडते, त्याच्यावर आरोप लावते, त्याला दोष देते. त्यामुळे दुष्यंतला वाईट वाटतं. दुष्यंत भक्तीला म्हणतो, भक्ती, तुझे सगळे आरोप मला मान्य आहेत. खरंच माझी चूक आहे. माझ्यामुळेच कृष्णाची आज ही अवस्था आहे. पण एक गोष्ट तुला मान्य करावीच लागेल. कृष्णावर माझं जे प्रेम आहे ना, ते खरं आहे. मी खूप मनापासून तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार माझ्या मनात नाहीये. मी फक्त कृष्णावर प्रेम करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावरच प्रेम करत राहणार. असं म्हणून दुष्यंत खूप दुःखी होतो आणि भक्तीला सुद्धा समजतं की झालं गेलं, पण दुष्यंतचं आज फक्त कृष्णावर प्रेम आहे आणि त्याचं प्रेम खरं आहे आणि त्याच्यावर शंका घेणं खूप चुकीचं आहे. दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा ही ICU मध्ये असते आणि दुष्यंत हा तिच्या पायाशीच झोपलेला असतो. तेवढ्यात कृष्णाला जाग येते. तिचे डोळे उघडतात आणि तिला दिसतं की दुष्यंत हा तिच्या पायाशीच झोपलाय. रात्रभर तो असाच तिची काळजी घेत होता. त्यामुळे कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती दुष्यंतकडे एकटक पाहतच राहते. आणि त्याच वेळेस आढळराव कृष्णा आणि दुष्यंतसाठी चहा घेऊन येतात. कृष्णा झोपेतून उठलीये हे पाहून आढळरावांना खूप आनंद होतो आणि आढळराव म्हणतात, अरे वा सुनबाई, तुम्ही उठलात का? चल रे दुष्यंत, उठ लवकर. असं म्हणून ते दुष्यंतला सुद्धा झोपेतून उठवतात. दुष्यंत झोपेतून जागी होतो. तेव्हा आढळराव कृष्ण आणि दुष्यंतला म्हणतात, चला दोघे चहा घ्या, म्हणजे एकदम ताजंतवाना वाटेल. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांकडे पाहत सुद्धा नाही. दुष्यंत हा कृष्णाकडे प्रेमाने पाहण्याचा प्रयत्न करतो तर कृष्णा ही चक्क तोंड फिरून घेते. आढळराव दुष्यंत आणि कृष्णाच्या हातामध्ये चहा देऊ लागतात. दुष्यंत दोन्ही ग्लास घेतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा चहा पिऊन घे. तुला ब्रेकफास्टला काही हवंय का? बिस्किट की दुसरं काहीतरी आणू? तर कृष्णा ही त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. दुष्यंतकडे ती एक नजर सुद्धा देत नाही आणि आढळरावांना म्हणते, आबा मला काही नकोय. दुष्यंतला खूप वाईट वाटतं की कृष्णा त्याच्याशी बोलतच नाहीये. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा असं काय करतेस? अजून तू पूर्ण रिकवर झाली नाहीये. तू थोडा चहा तरी पी. मी तुझ्यासाठी काही ब्रेकफास्टला आणतो. उगाचच रागराग चिडचिड करू नकोस. तर कृष्णा ही दुष्यंतशी बोलतच नाही आणि आढळरावांना म्हणते, आबा या लोकांना सांगा, एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला काहीच नकोय. दुष्यंतला समजतं की कृष्णा त्याच्याशी सरळ बोलणारच नाहीये. त्यामुळे तो आढळरावांना म्हणतो, तुम्ही सुद्धा तिला सांगा की ती ICU मध्ये आहे, अजून रिकवर झालेली नाहीये. आढळराव या दोघांमधीलच एक संभाषण करण्यासाठी मार्ग बनतात आणि कृष्णाला म्हणतात, ऐकलं का कृष्णे, तू अजून ICU मध्ये आहे. ते काय रिकवर का बरी झालेली नाहीये, त्यामुळे तुला चहा प्यावा लागेल आणि काहीतरी ब्रेकफास्ट सुद्धा करावा लागेल. तर कृष्णा म्हणते, आबा मला काहीच नकोय. एकदा सांगितलं कळत नाही का लोकांना? त्यांनी इथून निघून जावं. आढळराव दुष्यंतला म्हणतात, ती म्हणते लोकांना एकदा सांगितलं कळत नाही का? तुम्ही इथून निघून जा. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. दुष्यंत कृष्णावर खूप चिडतो आणि आढळरावांना म्हणतो, तिला सांगा हे ICU आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिट. येथे जो पेशंट असतो ना, त्याची काळजी नातेवाईकांना जास्त घ्यावी लागते. म्हणूनच पेशंटला येथे ठेवलेलं असतं. पेशंट स्वतःच्या मनाने नाही वागू शकत. आढळराव हे जसंच्या तसं कृष्णाला सांगतात. तर कृष्णा म्हणते, आबा यांना सांगा मी स्वतःची काळजी घेऊ शकते. मी आता पूर्ण बरी झाली आहे. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय. त्यामुळे कुणी माझी काळजी घ्यायची गरज नाहीये. आणि मग आढळराव हे सेम वाक्य दुष्यंतला पुन्हा एकदा रिपीट करतात. दुष्यंत चिडून म्हणतो, नाही, अजून ही पूर्णपणे बरी झाली नाहीये. तिला सांगा मी तिची काळजी घेणारे. मी इथून कुठेच नाही जाणारे. असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाजवळ चहा नेतो. पण कृष्णा ही तोंड फिरून घेते. त्यामुळे आढळराव हे दुष्यंतला समजावून सांगतात, दुष्यंता चल बाबा इथून बाहेर. ती काही आपलं ऐकायचं नाही. दुष्यंतचा सुद्धा नाईलाज होतो आणि त्याच वेळेस तेथे एक वॉर्डबॉय येतो. वॉर्डबॉय सांगतो, तुम्हाला मोठ्या डॉक्टरांनी बोलवलंय आणि हे नवीन कपडे, पेशंटला हे दुसरे कपडे घाला, आधीचे कपडे बदलून टाका. तेव्हा कृष्णाला प्रश्न पडतो की आता कपडे कसे बदलायचे? आणि ती विचारते, आबा भक्ती नाही आली का? तर आबा सांगतात, आढळराव सांगतात, नाही ती अजून आलेली नाहीये. कृष्णा वॉर्डबॉयला विचारते, एखादी नर्स वगैरे नाहीये का? बाई माणूस नाहीये का?
हा वॉर्डबॉय सांगतो, नाही ताई, रात्रीच्या शिफ्टचं आता कुणी आलेलं नाहीये आणि अजून थोडा वेळ आहे लोकांना यायला, आता इथे कुणीच बाई माणूस नाहीये. असं म्हणून हा वॉर्डबॉय निघून जातो. कृष्णाला प्रश्न पडतो की आता कपडे कसे बदलायचे. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, असं काय करतेस, मी तुला मदत करतो ना कपडे चेंज करायला. परंतु कृष्णा त्यासाठी नकार देते आणि आढळरावांना म्हणते, आबा, या लोकांना सांगा मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये, मी माझं माझं करू शकते, मी माझे माझे कपडे बदलेल. त्यामुळे दुष्यंतला खूप वाईट वाटतं. आढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता, चल बाहेर, ती काही आपलं ऐकायचं नाही. आणि हे दोघेही बाहेर येतात. कृष्णाला खूप वाईट वाटतं. खरं सांगायचं तर कृष्णा दुष्यंतशी जे काही वागते ना, त्यात तिचीही चूक नाहीये. तिला मोठा धक्का बसलाय, दुष्यंतने आपला विश्वासघात केलाय अशी तिची भावना झालीये. पण दुष्यंत तिची किती काळजी घेतोय. कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याने किती महाकठीण व्रत केलं, जीवाचं रान केलं त्याने. आणि कृष्णाचं हे वागणं पाहून प्रेक्षक सुद्धा तिच्यावर चिडलेत एवढं मात्र नक्की. कृष्णा ही ICUमध्येच असते. आढळराव आणि दुष्यंत बाहेर येतात. आढळराव दुष्यंतकडे पाहून खूप दुःखी होतात आणि विचार करतात, दुष्यंता, तुझ्या मनाची घालमेल मला समजतीये, पण तुला आता धीर धरावाच लागेल, कारण कृष्णा तुझ्यावर चिडलीये आणि तुला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे. असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. दुष्यंत हा ICU बाहेरच उभा असतो. इकडे कृष्णा ही कपडे चेंज करण्यासाठी बेडवरून उठण्याचा प्रयत्न करते, परंतु अजूनही ती पूर्णपणे रिकवर झालेली नाहीये. ती जो स्टूल असतो त्या स्टूलचा आधार घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात हा स्टूल खाली पडतो, मोठा आवाज होतो. दुष्यंतला बाहेर आवाज ऐकू येतो. तो खूप घाबरतो आणि आतमध्ये धावत पळत येतो आणि कृष्णाला सावरतो. परंतु कृष्णा ही चक्क दुष्यंतला दूर लोटून देते, त्याला धक्का देते. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. कृष्णा चिडून म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का, मला कोणाच्याही आधाराची गरज नाहीये. कृष्णा ही आपल्याशी असं वागते म्हणून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप दुःखद आहे. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे सुद्धा दुःखी आहेत, दुखावलेले आहेत. कृष्णाला असं वाटते की दुष्यंतने माझा खूप मोठा विश्वासघात केला. लग्नाआधी त्याचं एका मुलीवर प्रेम होतं आणि ती मुलगी माझी बहीण आहे, हे दुष्यंतने मला सांगायला हवं होतं. त्याने माझ्यापासून लपवलंय, त्याने माझा विश्वासघात केलाय, म्हणून कृष्णा दुःखी आहे. परंतु दुष्यंतला सुद्धा असं वाटतंय की कृष्णाची ती बहीण होती, पूजा ही कृष्णाची बहीण होती, हे तर मला माहीतच नव्हतं ना, त्यामुळे मी तिच्यापासून लपवलं, यात माझी काहीच चूक नाहीये. आणि आता माझं फक्त कृष्णावर प्रेम आहे, त्यामुळे कृष्णाने माझ्याशी असं वागू नये. परंतु कृष्णा त्याच्याशी खूप वाईट वागतीये आणि प्रेक्षकांना सुद्धा हे आवडत नाहीये की कृष्णा ही दुष्यंतशी एवढं वाईट का वागतीये. दुष्यंतची चूक झाली हे आपल्या सर्वांना मान्य आहे, परंतु तिचा पूजावर पूर्ण विश्वास आहे. जी पूजा आजपर्यंत कृष्णाशी धड कधी बोलली नाही, तिच्याशी नीट वागली नाही, वेळोवेळी तिचा अपमान केला, स्वतःची बहीण म्हणून तिला कधी मानलं नाही, त्या पूजाच्या बोलण्यावर कृष्णाचा पूर्ण विश्वास आहे. पण ज्या दुष्यंतने कृष्णासाठी एवढं काही केलं, जेव्हा त्या कृष्णाबरोबर गावातलं कुणीच लग्न करायला तयार नव्हतं, अडाणी गावंढळ कृष्णा तिच्याशी दुष्यंतने लग्न केलं, स्वतःची बायको म्हणून तिला मान मिळवून दिला. आज कृष्णा जिवंत आहे ते दुष्यंतमुळे. काही दिवसांपूर्वीच बाळाबाईने जेव्हा कृष्णाला जमिनीत गाडलं होतं, तेव्हा दुष्यंतनेच तिला वाचवलं होतं. हे सगळं कृष्णा विसरून गेलीये. खरं सांगायचं तर दुष्यंतचे उपकार ती विसरून गेलीये आणि आता दुष्यंत बरोबर ती जे काही वागते ना, ते खूप चुकीचं आहे आणि ते पाहून वाईट वाटतंय एवढं मात्र नक्की. दुष्यंत कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करतो, कृष्णा, तू अजून बरी नाहीये, मला तुझी मदत करू दे. परंतु कृष्णा त्याची मदत घेण्यास नकार देते. दुष्यंत तिला आठवण करून देतो, कृष्णा, जेव्हा मला मधमाशा चावल्या होत्या तेव्हा तू मला मदत केली होती, तेव्हा तर आपल्यामध्ये कोणतं नातं नव्हतं ना, मग तेव्हा तू मला मदत का केली होती. कृष्णाला हे सगळं आठवतं. दुष्यंत तिला सांगतो, तेव्हा तू मला माणुसकीच्या नात्याने मदत केली होती. आपण दोघे माणसं आहोत, एकमेकांमध्ये कोणतंही नातं नसताना आपण माणुसकीच्या नात्याने एकमेकांना मदत करू शकतो. तसंच आज मला माणुसकीच्या नात्याने तुला मदत करू दे. आपल्या दोघांमध्ये कोणतं नातं आहे की नाही, तुझं माझ्यावर, माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही, मी तुझा कोणता विश्वासघात केलाय, तुला फसवलंय, हे सगळं विसरून फक्त माणुसकीच्या नात्याने मला तुला मदत करू दे. कारण तुझी अवस्था आता बरी नाहीये, तू पूर्ण रिकवर झाली नाहीये, म्हणून मला तुला मदत करायची आहे. कृष्णाला हे सगळं पटतं, पण तिला त्याच वेळेस झालेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवतात
की दुष्यंत आणि पूजाचं एकमेकांवर प्रेम होतं, त्यांचं नातं होतं. त्यामुळे ती पुन्हा एकदा विचारात गुंग होऊन जाते आणि दुष्यंत तिच्या उत्तराची वाट पाहत असतो की आता कृष्णा काय उत्तर देईल आणि मदत करू देईल की नाही. तर फ्रेंड्स, एकूणच हा सीन खूप इमोशनल आहे. एकीकडे आपल्याला दुष्यंतसाठी वाईट वाटतंय. नॉर्मली मराठी मालिकांमध्ये हिरोईनसाठी वाईट वाटतं. जी मालिकेची नायिका असते ती खूप दुःखी असते. तिच्याबरोबर काही वाईट घडलं की आपल्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत असते. परंतु या मालिकेमध्ये आपल्याला हिरोबद्दल, नायिकाबद्दल सहानुभूती वाटतीये आणि मालिकेच्या हिरोईनचा राग येतोय की ती अशी का वागतीये. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये दुष्यंतच भरडला जातोय, त्याला जास्त त्रास होतोय. आणि दुष्यंत जो कृष्णावर इतका प्रेम करतो, कृष्णासाठी त्याने आजपर्यंत इतके मोठे मोठे सॅक्रिफाईस केले आहेत, पण कृष्णा आता त्याच्याशी जे काही वागते ना ते पाहून खरंच कृष्णाचा राग यायला लागलाय, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतील, दुष्यंतने तुझा विश्वासघात केला, पूजा आणि त्याच्या नात्याबद्दल तुला सांगितलं नाही हे मला मान्य आहे, परंतु लग्न झाल्यापासून दुष्यंतमध्ये किती बदल झाले आहेत हे तू विसरलीस का. दुष्यंत आता पूजाला आणि तिच्या प्रेमाला पूर्णपणे विसरलाय. त्यांचं नातं संपलंय आणि आता तो फक्त तुझ्यावर प्रेम करतो, हे तू लक्षात ठेव, त्याची जाणीव ठेव. कृष्णा ही गोष्ट ऐकून तर घेईल, पण तिला हे पटेल की नाही काय माहीत. कारण कृष्णाने ठरवलंय की आता दुष्यंत किंवा त्याच्या घरच्यांचं ऐकायचंच नाही, फक्त पूजाचं ऐकायचं. कारण ती तिची बहीण आहे आणि ती जे म्हणेल ते सत्य असतं. आणि मग त्यानंतर पूजा कृष्णाला भेटायला येईल आणि बाळजाबाई आणि पूजाने जो प्लॅन बनवलाय त्याप्रमाणे ती कृष्णासमोर नाटक सुरू करेल की कृष्णा, माझं आणि दुष्यंतचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण आता दुष्यंत फक्त तुझा आहे आणि तू माझ्यासाठी एवढं काही केलंय, मग मी तुझ्यासाठी दुष्यंतचा त्याग करू शकते आणि दुष्यंत हा फक्त तुझा आहे. तू सगळं विसरून जा आणि दुष्यंतबरोबर सुखाचा संसार कर. आणि तिच्या डोळ्यातून मगरीचे अश्रू ती ढाणार आणि पूजाचे हे मगरीचे अश्रू पाहून कृष्णाला वाटेल, वा, माझी बहीण किती भारी आहे, माझ्यासाठी ती इतका मोठा त्याग करतीये. जर ती दुष्यंतच्या प्रेमाचा त्याग करू शकते तर मग मी माझ्या बहिणीसाठी दुष्यंतचा त्याग का नाही करू शकत. आणि मग कृष्णा ही खूप मोठी त्यागमूर्ती होईल आणि दुष्यंतचा त्याग करण्याचा विचार करेल, दुष्यंतला दूर करेल आणि या निर्लज्ज पूजाला जवळ करेल. त्यामुळे आपल्या सर्वांनाच खूप राग येणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि मग डॉक्टर तेथे येतील. डॉक्टर हे कृष्णाला सांगतील, दुष्यंतला सांगतील की कृष्णाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि आता तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता, तिला आम्ही डिस्चार्ज देतोय. हे ऐकून आढळराव आणि दुष्यंतला खूप आनंद होईल आणि ते म्हणतील, चला सुनबाई, आता घरी जायचंय. परंतु कृष्णा त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल, नाही, मी रांगणे पाटलांच्या घरी, दुष्यंतच्या घरी नाही येणारे, मला माझ्या माहेरी जायचंय. त्यामुळे दुष्यंतला जबर धक्का बसेल आणि आता कृष्णा कोणाचंही ऐकणार नाहीये. याचा अर्थ डिस्चार्ज मिळाल्यानंतर कृष्णा ही तिच्या माहेरी जाणारे, सावित्री आणि भक्तीच्या घरी जाणारे. पण दुष्यंत सुद्धा काही हार मानणार नाही. तर दुष्यंत हा चक्क घर जावई बनून सावित्रीच्या घरी राहायला जाईल आणि तेथे जाऊन तो कृष्णाला मनवण्याचा प्रयत्न करेल. मग हे सगळं पाहायला खूपच मजा येईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्साइटेड आहात ना की दुष्यंत हा सावित्रीच्या घरी जाऊन कसा राहतोय आणि कृष्णाला कसं मनवतोय ते पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.